विठ्ठल गजर घुमेहा दुमदुमली पंढरी टाळ मृदुंगी वाजत काजत नाम तुझे श्रीहरी. हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आणि आज खूप असं काय बोलतात त्याला एकदम इम्प्रॉम्प्टू अशी ट्रिप आमची झालेली आहे. आम्ही असंच निघालो, सकाळी वॉकवर जाऊन आलो आणि नंतर विचार केला की 26 जानेवारी आहे तो जो आर्मी इथे ट्रेनिंग कॅम्पचा एरिया, तिथे विचार केला की राऊंड मारूया कुठे काय असं बघण्यासारखं आहे का 26 जानेवारीचं कुठे. त्यानंतर आज परत डोक्यामध्ये आलं की यार लॉंग वीकेंड आहे आणि आपण काहीच ट्रिप का नाही प्लॅन करत आहोत, का आपण घरी बसून आहोत 3 दिवस. मग नंतर अचानक आमचं ठरलं की पंढरपूरला जाऊया. आमचं खूप कधीपासून मन होतं, आमचं ऍक्च्युली 3-4 महिन्यापासून हे आहे की पंढरपूरला जायचंय, बट काही कारणांमुळे ते प्लॅनिंग होत नव्हती. ते कारण पण तुम्हाला लवकरच कळतील. सो आता पण आमचं काहीच डिसाइडेड नाही, आम्ही काहीच प्लॅन नाही केलं. आम्ही पंढरपूरच्या दिशेने निघालोय आणि तिकडे आज 1 दिवसाचा स्टे करणार आणि उद्या सुद्धा जे आम्हाला जवळपास दर्शनं करता येतील, अक्कलकोट आणि तुळजापूर पण ना, तुळजापूर आणि अक्कलकोट हे ट्राय करणार आहोत आम्ही. बघूया किती जमतात, किती दर्शनं होतात, पण बघूया. आता आमचं असंच ठरलेलं आहे की मस्त एन्जॉय करत जायचं. जर्नी छान रस्त्यात दिसणार, शेती दिसतील, गावं दिसतील, थांबायचं, पूर्ण माइंड रिलॅक्स करायचं, अशी ही ट्रिप करणार आहोत आम्ही. तर येस, प्लीज ब्लॉग कंटिन्यू बघा. सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करा नोटिफिकेशनसाठी. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. इथे रस्त्यात एक खूप छान नदी दिसते, नदी की तलाव आहे ते उतरल्यावरच कळेल. 5 मिनिटाचा एक ब्रेक घेतोय. असं ठरलेलंच आहे की असं कुठेही दिसलं की 5-5 मिनिटं थांबायचं, कारण असे टुरिस्टिक प्लेसेस नसतात. खूप शांतता आहे, पूर्ण रिकामी आहे इथे. असे म्हैशी आहेत 1-2, आय थिंक पाणी प्यायला आणलंय. आय थिंक हा फलटण थ्रू जाणारा रूट आहे. एक बारामती थ्रू दाखवत होता आणि अजून एक रूट होता. सो बारामती थ्रू जाणारा रूट थोडंसं मला 150 मिनिट्स काहीतरी स्लोअर दाखवत होतं मॅपवर. मॅपच्या भरोश्यावर चाललो आहे, तर बघूया. उसाचे तर पूर्ण उसाचे मळे सगळीकडे आहेत. आता रस्त्यात कुठेतरी उसाची शेती जवळ जिथे असतात ना, ते उसाचा रस फ्रेश काढून मिळतो, तिथे थांबून उसाचा रस प्यायचा आहे. आम्ही झाडावरची चिंच तोडायला आलोय. खूप चिंचेने भरलेलं असं झाड आहे. मी हार्दिकला बोलली प्लीज मला एक तरी पाडून दे. पडलेलं एक पण नाही आहेत, सगळ्या टिपून घेतलेल्या आहेत. बघ ना, थांब तू खेच, मी घेते. एक चिंचेसाठी एवढ्या उड्या मारला आणि चिंचा होत्या. जोड जाऊ दे, मी एक खाल्ली, बस झाली. चल गाईस, आता आय थिंक 3-3.5 तास झाले. खाऊन सुद्धा झालं एक ठिकाणी. आम्हाला ऍक्च्युली रस्त्याला असं पाहिजे होतं की भाकरी आणि असं ठेचा असं काहीतरी खायचं होतं ट्रेडिशनल, बट लक्षात यायचं ते निघून जायचं. तिथपर्यंत थांबायची वेळ यायची की अरे हा इथे आहे, मस्त बसूया असं असायचं, पण ते निघून जायचं. मग असं करत करत एक ठिकाणी थांबलो, खिचडी खाल्ली. रस्त्याला 2 तास जवळजवळ फक्त उसाचे मळे, ऊस ऊस ऊस, उसाच्या रसाची गाडी. माझ्यासाठी हेवन होतं, पण तेवढा पिऊ नाही शकत. ऑब्व्हियसली एक टाइमला ट्रॅव्हल करतोय, एवढा ऊस होता. आणि आता फायनली झाडं वगैरे दिसायला लागली आहेत, ऊसाचे मळे बंद झाले आणि आता पंढरपूर फक्त 1 तासावर आहे. माझा अवतार सुद्धा झालाय. मला ऊन डोळ्यावर येऊन येऊन डोळे दुखायला लागलेत. आय डोंट नो, मला असं वाटतं स्क्रीन टाईममुळे ऑफिसच्या रोजचं ते ना डोळे खूप सेन्सिटिव्ह झाले. ते डायरेक्ट ऊन येतं तेवढं डोळे दुखतात सारखे. आणि हा माझा वर्कहॉलिक हजबंड. ट्रिपला चाललोय, दर्शनाला चाललोय, तरी इथे पण लॅपटॉप आहे बॅगमध्ये, हेडफोन्स आणि फोन आणि मीटिंग्स नेव्हर एंडिंग. राईट साईडला आय नो थोडे टायर्ड दिसत आहेत, कारण लिटरली असं झालं होतं की डोळ्यावर सतत ऊन होतं. तर खूप असं डोळ्यावर उजेड येऊन आधीच डोळे खूप सेन्सिटिव्ह झालेले असतात रोजचं स्क्रीनवर अख्खा दिवस काम करून. थोडंसं असं त्रास झालेला आहे आणि आता पोहोचलो आहे. आणि आता प्लॅन असा आहे की जे पण आम्ही विचारतोय, सगळे बोलतात की दर्शनाला जे पद्मदर्शन आहे त्याच्यासाठी 4 ते 5 तास लागतात आणि आम्हाला तेच दर्शन घ्यायचं आहे. आम्हाला मुखदर्शन घेऊन परत नाही जायचं इथून, एवढं लांब आलो आहे. तर आता आम्ही हे हॉटेल आहे इथे थांबलो आहे, तिथे चेक इन करतो. आणि असं ऐकलं की तिथे मोबाईलसुद्धा अलाव नाही करत घेऊन जायला. तसं गाडीमध्ये सगळं ठेवण्यापेक्षा हॉटेलमध्ये चेक इन करतो, फ्रेश होतो, वॉशरूमला वगैरे जाऊन घेतो,
देन जाऊन मंदिरात चेक करतो किती लाईन आहे. जर खूप जास्त लागणार असेल तर उद्या पहाटे 5 वाजता येऊन लाईनमध्ये उभे राहू आणि आता जे इस्कॉन इथे टेम्पल आहे तिथे जाऊन येऊ आणि थोडं आसपास फिरू. आणि जर दर्शन आता होत असेल 2-3 तासामध्ये तर आत्ताच दर्शन घेऊ आणि उद्या सकाळी इस्कॉन वगैरे फिरू. बघूया आता. हार्दिक आधी चेक करतोय रूम्स अवेलेबल आहेत का, कारण हे एकदम असं 1 किलोमीटरवरती आहे, एकदम पॉईंटवर आहे. इथून आम्ही वॉक करत आरामात जाऊ शकतो, आसपासचा परिसर फिरू शकतो, पंढरपूर फिरू शकतो चालत चालत. तर बघूया. इथे आजूबाजूला सगळं मस्त हे ना, किती सुंदर जुनं कन्स्ट्रक्शन आहे. मला बाजूला जाऊन बघायचं आहे. हे आम्ही दोघं आहोत, थोडेसे टायर्ड आहोत. आम्हाला असं कळलंय की लॉकरमध्ये ठेवू शकतो, सो मोबाईल घेऊन जाणार आहे थोडंफार शूट करायला. ही आमची छोटीशी रूम, आम्हाला फक्त स्टे पुरता पाहिजे होती. माझाच नेऊया फक्त. आणि ही बाल्कनी आहे आणि इथून सुद्धा हे सुंदर जुन्या पद्धतीचं घर. यार पूर्ण किती सुंदर आहे. मला जुनं किती छान वाटतं हे सगळं आजकाल बघायला ना. वीर सावरकर. हा, वॉकवर निघालो, आधी मंदिराचा परिसर बघून घेतो. आम्ही तर इस्कॉन टेम्पल फिरायला चाललोय. तिकडे दिसतंय का माहिती आहे, हे आहे इस्कॉन टेम्पल. एक नाव असतं टेम्पलला. मध्ये जाऊन बसलेलो थोड्या वेळ आणि खूप छान असं ना नदीकाठची जागा आहे, शांत. इथे बसायला खाली पण खूप जागा आहे. विचार करतो की खाली बसू. फक्त एक प्रॉब्लेम असं झाला की आम्ही रिक्षा घेऊन आलोय आणि इथून परत जायला मिळेल की नाही ते थोडंसं हे आहे. एक्स्ट्रा पैशासाठी तो बोलत असेल. हां, पण बघूया. म्हणजे आम्हाला वाटलं की इथे पार्किंगसाठी जागा नसेल, पण पार्किंग वगैरे इस्कॉन टेम्पलमध्ये आहे, तुम्ही इथे घेऊन येऊ शकता. खूप खूप पार्किंगसाठी जागा आहे. दर्शन फायनली झालं 10:30 वाजता, ते पण पद्मदर्शन. आमचं दर्शन झालं फायनली. आता ऑलमोस्ट 11:15 झालेत. आता आम्ही चालत चालत चाललो आहेत हॉटेलपर्यंत. जेवण आम्ही घेतलेलं आहे आधीच. हां, संध्याकाळीच घेतलं होतं चपाती आणि भाजी, कारण खूप प्रवासामुळे असं मळमळते, पोट पण थोडं वेगळंच झालं आहे. सो खायची काही इच्छा नाही आहे, फक्त चहा आणि ऊसाचा रस हेच आम्ही दिवसभर केलं आहे, त्याच्यानेच आम्हाला एनर्जी दिली आहे. सो आता जातो आणि जे थोडंफार खाता आलं ते खातो, झोपतो. उद्या सकाळी पुन्हा येऊ आम्ही मुखदर्शन करायला आणि प्रार्थना करू देवाला परत आणि इस्कॉनच्या मंदिरात परत जाऊन बसू. मॉर्निंग थोडंसं लेट उठलं बिकॉज दर्शन काल झालं. आता फटाफट फ्रेश होतो आणि पुन्हा एकदा दर्शन करायची इच्छा आहे. म्हणजे प्रार्थना वगैरे जाऊन करायला बसून मिळेल नीट. आणि इस्कॉनच्या त्या रिव्हर साईड पुन्हा जायचं आहे. खूप छान होतं, फक्त घाई झाली होती म्हणून बसता राहिलं. आता जाऊन मी बसणार आहे तिथे. इट वॉज रिअली पीसफुल. काय गाईज, आम्ही रेडी झालो मंदिरात जायला. हे बघू शकतात काय गेटअप केलाय मंदिरात जायला. कुर्ता वगैरे टाकायचा काय करून आला. मस्त साडी घातली आहे, छान सिम्पल अशी एकदम कम्फर्टेबल साडी घातली आहे. आता आम्ही परत चालू मंदिराच्या गाभाऱ्यात आणि तिथे जरा शांतपणे बसू. आता वाटतोय दर्शनाला आलोय. विदाउट कलर लागेल. हां, आता आम्ही नदीकाठीच्या मंदिराचं दर्शन आहे तिथे दर्शन घ्यायला चाललोय. त्यानंतर आम्ही
आहे ते इस्कॉनचं टेम्पल, तिथे काल रात्री गेलो होतो. हॅलो, आजचा आमचा इकडचा प्रवास संपलेला आहे पंढरपूरचा. आम्ही निघालोत घरी जायला. आधी आम्ही जण खूप प्लॅन केले होते की अक्कलकोट जाऊया, तुळजापूर जाऊया, पण सगळं आम्ही चेक केलं, इथून पण पुढे 2.5 तास 3 तास असं आहे. सो आम्हाला आजच घरी जायचं आहे बिकॉज आमची काही दुसरी कामं सुद्धा पेंडिंग आहेत घरी. उद्या संडे असला तरीही तर नेक्स्ट टाइम कधीतरी प्लॅन करू आणि नीट प्लॅन करू. असं अचानक एकदम असं अनप्लॅन्ड आलो. हां, आणि दर्शन झालं ते खूप चांगली गोष्ट आहे, पण जर बाकी सगळ्या गोष्टी पण अजून जर व्हिजिट करायची असेल तर थोडंसं प्लॅन करूनच. 2 दिवस प्रॉपर. हां, आणि काल लवकर निघालो असतो सकाळी तर थोडंफार बाकी कव्हर होऊन असं काहीतरी झालं असतं. आजच्या दिवसातच मग पुन्हा सगळं नाही कव्हर होणार. सो नेक्स्ट टाइम येऊया. हा व्लॉग पंढरपूरचाच व्लॉग होता. खूप सुंदर सकाळचं दर्शन पण इतकं छान वाटलं ना. म्हणजे रात्री आमचं जे पद्मदर्शन असतं ते रात्री झालं, तरी आम्ही सकाळी पुन्हा आलो कारण आम्हाला सकाळी जे मंदिरात जाण्याचं आपलं जे फिलिंग असते ना, ते खूप पॉझिटिव्ह वाईब असते, ती घ्यायची होती. म्हणून आम्ही सकाळी मुख्यदर्शनासाठी थांबलो बिकॉज पद्मदर्शनाला 4 ते 5 तास लागतात. हां, आता तर खूप गर्दी आहे. आज शनिवार आहे, सुट्टी आहे. आज तर मला वाटतं लोकांना 5, 6, 7 तास पण लागू शकतात, इतकी गर्दी आहे. तर नीट प्लॅन करूनच या. आय थिंक ऑनलाईन तिकीट वगैरे असं ते मोबाईल ई तिकीट घेऊन ई तिकीट. हां, ई काहीतरी असतं, मोबाईल नाही. हां, ई तिकीट काहीतरी त्याची वेगळी रांग असते, त्याच्यात थोडं लवकर होऊ शकतं. हां आधी चेक करतो. हां, कारण असं अदरवाईज खूपच म्हणजे जर वयस्कर माणसं असली किंवा इव्हन आपल्या मम्मी पप्पांच्या इच्छा पण असते तरी एवढं 5-6 तास आणि उन्हामध्ये उभं राहणं, ऊन पण लागतं इथे दुपारच्या वेळी, तर ते खूप डिफिकल्ट आहे. लहान मुलांना वगैरे पण घेऊन येणार असतील पद्मदर्शनासाठी तर मुखदर्शन लगेच होतं. आय थिंक 15 ते 20 मिनिटामध्ये मुखदर्शन होऊन जातं. पटकन तुम्हाला दर्शन घ्यायचंय फक्त. पण आम्हाला खरंच खूप इच्छा होती आणि खूप 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 चांगलं वाटतंय की आम्हाला ते पद्मदर्शन मिळालं. आम्ही त्यांच्या पायावर डोकं टेकून दर्शन घेतलं. खूप सुंदर दर्शन झालं खरंच. सो इथे येणं वर्थ होतं, अचानक येणं, ट्रिप प्लॅन करणं. तर आता आम्ही घरी निघालोय. सकाळची वेळ 10 वाजले. आता रस्त्यात जर बघूया दिसलं काही तर लंच करू, कारण आमचं ना काल माहिती आहे प्रवासामुळे मला वाटतं पण खायचीच इच्छा होत नव्हती. रात्री पण जेवण घेतलं ते पण नाही खाल्लं. उसाचा रस, चहा असंच आम्ही काय काय करून राहिलं माहित नाही. मला पण खूप कसं तरी झालेलं, हार्दिकला पण खूप कसं तरी झालेलं, तर एवढं खाण्याची वगैरे इच्छा होत नव्हती. आता नाश्ता आम्ही केलाय, हार्दिकने खाल्लाय मेदूवडा, मी मिसळपाव असं काहीतरी थोडंसं खाल्लंय. आणि दुपारी जे बघूया वाटलं तर जेवायला थांबू, अदरवाईज स्ट्रेट घरी जाऊन जेवण करू. आणि ते ई तिकीट, ऑनलाईन तिकीट कुठे बुक करतात त्याची मी लिंक ॲड करते इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही चेक करा. आणि तुमचा सुद्धा अनुभव आमच्यासोबत शेअर करा की तुम्ही इथे दर्शनाला आले असतील तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, तुमचा रिव्ह्यू सुद्धा ह्या कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. म्हणजे अजूनही लोकांना जर व्हिजिट करत असेल तर त्यांना वेगवेगळे एक्सपिरियन्स कळतील. आणि आम्हाला इच्छा आहे की ह्याच्या पुढे तुळजापूर आणि अक्कलकोट हे सुद्धा आम्हाला जायचं आहे, तिथे सुद्धा दर्शन घ्यायचं आहे. तर तुमच्यापैकी कोणी जर तिथे गेलेलं असेल तर प्लीज आम्हाला थोडं मार्गदर्शनाची गरज आहे. कधी दर्शनासाठी योग्य वेळ असते, किती वेळ उभं राहावं लागतं, म्हणजे पहाटे तसं यायला, ते सगळं आम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग करता येईल. तर प्लीज जर कोणी दर्शन घेतलेले असेल तुळजापूरचं, अक्कलकोटचं, आम्हाला प्लीज सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये, आमच्यासोबत सुद्धा शेअर करा.